आज मी बनवलेली आहे टेस्टी अशी पालक पनीरची भाजी. वरून आणि गार्लिकचा तडका दिलेला आहे. पॅनमध्ये आधी आपण गरम पाणी करत ठेवायचं आहे आणि धुतलेले पालक आपण ह्यामध्ये टाकणार आहोत. ह्याला आपण अर्धवट शिजवून घ्यायचे आहे. दोन्ही साईडनी आता हे शिजलेले आहेत. आता आपण हे पाण्यातून काढणार आहोत. मी आता साईडला थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2-3 आपल्याला ह्याचे क्यूब्स टाकायचे आहेत बर्फाचे. शिजल्यामुळे पालकाचा कलर चेंज होत नाही. पालक हा थंड झाला की आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत आणि त्याची बारीक पातळसर पेस्ट करून घेणार आहे. पाणी टाकायचं आहे थोडं आणि त्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यात आपण घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, आलं लसूणचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे. ह्याची पण पातळसर पेस्ट करून घ्यायची आहे. आता पॅनमध्ये मी इथे टाकलेलं आहे तेल आणि तूप. तुपाने फ्लेवर खूप छान येतो. आता आपण जी वाटलेली पेस्ट होती ती ह्यामध्ये टाकणार आहोत आणि ह्याचा कलर चेंज होतोपर्यंत आपण ही फ्राय करायची आहे. आता आपण ह्यामध्ये टाकलेली आहे पालकाची पेस्ट. आता मसाले टाकणार आहोत. इथे मी घेतलेला आहे हळद, हिंग, किचन किंग मसाला, सब्जी मसाला, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला. चवीनुसार साखर टाकायची आहे आणि थोडंसं मीठ. अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. आता मी ह्यामध्ये घेतलेला आहे पनीरचे क्यूब्स. आता लसणाची फोडणी द्यायची आहे आपल्याला वरून. लसूण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलातच ठेवायचं आहे. थोडंसं मी गरम मसाला टाकला आहे वरून. तुम्ही ते बघू शकता. एकदम झटपट होणारी भाजी आहे आणि एकदम हेल्दी आहे. चवीला पण खूप छान लागत होती. अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा.